माझ्या पाठीमागं बघताय ते जांभळीचं झाड आहे आणि 5 ते 6 प्रकारचे झाड आहेत या बागेत. गेल्या वेळेस मी व्हिडिओ बनवला होता तर व्हायरल गेलेला. तर चला बघू ॲपलच्या झाडाला ॲपल आलेत का आपण. चला. गेल्या वर्षी थोडे आलते, यावर्षी भरपूर आले ते. तर मला खूप आनंद झाला आहे एवढे ॲपल बघून. तर बघू आता हे शेवटपर्यंत एवढे राहतात का. तर सगळी झाडं खूप मोठाली झालीत गेल्या वर्षीपेक्षा आणि दाट जंगल झाले. मला ॲपल बघून बरं वाटते. आपल्याकडे पण ॲपल येऊ शकतं. एकदम समशीतोष्ण पट्टा आहे आपला, तरी ही ॲपलची शेती यशस्वी होऊ शकते मराठवाड्यामध्ये. मला माझ्या वडिलांच्या आणि भावांच्या शेतामध्ये ॲपलचं झाड आलेत आणि त्याला फळं पण लागलेत. ह्या गोष्टीचं खूप कौतुक आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 6 ॲपल आलेत आहे आणि मराठवाड्यात, महाराष्ट्रात एकदम चांगल्या पद्धतीनं ॲपलची शेती येऊ शकते. याचं उत्तम उदाहरण आहे आमच्या वडिलांच्या शेतात. समशीत आणि उष्ण प्रदेशातही येऊ शकते हे बघा, हिरवा कलर आहे सध्याला. आणि आता काश्मीरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातही ॲपलची शेती होऊ शकते. मला खूप कौतुक आहे की आमच्या भावांनी यशस्वी करून दाखवलं आहे. ॲपलचे झाडं लावून पाण्याचं व्यवस्थापन एकदम चांगलं केलेलं आहे. ठिबक सिंचनची सोय केलेली आणि एकदम चांगल्या प्रकारे झाडं पण तयार झालीत आता.